फक्त एक बटाटा आणि एक वाटी तांदळाचं पीठ वापरून बनवा मस्त कुरकुरीत नाश्ता। मुलांच्या डब्यासाठी किंवा घाईच्या वेळेला हा नाश्ता अगदी झटपट तयार होतो। सगळ्यात आधी एक बटाट्याचं साल काढून स्वच्छ धुवून बारीक किसून घ्यायचं। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडंसं जिरं घालायचं। मग हळद, मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ, ठेचलेल्या 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कसुरी मेथी घालायची। सर्वात शेवटी थोडासा लिंबाचा रस घालायचा आणि मग 1 वाटी तांदळाचं पीठ घालून हे सर्व एकजीव करून घ्यायचं। आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि छान बॅटर तयार करून घ्यायचं। बॅटर जास्त पातळ पण नको आणि जास्त जाड पण नको। मग एका बाजूला तवा छान गरम करून घ्यायचा, त्यावर तेल घालायचं, तूप घातलं तरी चालेल। थोडे तीळ घालायचे, तीळ तडतडले की हे बॅटर तव्यावर घालून थोडंसं पसरवून घ्यायचं। आता झाकण ठेवून मंद आचेवरती छान हे शिजवून घ्यायचं। खालची बाजू सोनेरी झाली की पलटून दुसरी बाजू सुद्धा छान कुरकुरीत करून घ्यायची। आणि बघा आपला मस्त कुरकुरीत बटाट्याचा नाश्ता तयार आहे। हा नाश्ता तुम्ही टोमॅटो सॉस सोबत किंवा समोशासोबत मिळणाऱ्या गोड तिखट लाल चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता। चटणीत बुडवून खाल्ला तर अजूनच भन्नाट चव लागते। या नाश्त्याची पूर्ण आणि सविस्तर रेसिपी आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये दिलेली आहे। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर लॉंग व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।